भाजपनं लोकसभेच्या 23 जागांची नियुक्ती केली। निरीक्षकांची नियुक्ती करून भाजपनं मित्र पक्षांसमोर गुगली टाकल्याचं बोललं जातंय। मागच्या वेळी जिंकलेल्या जागांसाठीच निरीक्षक नेमल्यानं जागा वाटपाच्या गणिताचा नेमका फॉर्म्युला काय असेल याची चर्चा आता रंगली। भाजपनं निरीक्षक म्हणून दिग्गज नेत्यांची नेमणूक केली आहे। बघा, भाजपचं मिशन 23 भिवंडी मतदारसंघात धुळे, नंदुरबार निरीक्षक आहेत। भिवंडीमध्ये योगेश सागर, गणेश नाईक, धुळ्यामध्ये श्रीकांत भारतीय, राम शिंदे, नंदुरबारमध्ये संजय बेगडे आणि अशोक उके हे निरीक्षक आहेत। एकूण 23 निरीक्षक भाजपने राज्यामध्ये नेमलेले आहेत। बघा, जळगावमध्ये प्रवीण दरेकर आणि राहुल आहेर, रावेरमध्ये हंसराज अहिर जे माजी मंत्री आहेत आणि संजय कुटे, अहमदनगरमध्ये रवींद्र चव्हाण मंत्री आणि देवानी फरांदे आमदार भाजपच्या हे निरीक्षक आहेत। जालन्यामध्ये चैनसुख संचेती आणि राणा जगजितसिंह पाटील, नांदेडमध्ये जयकुमार रावल आणि सुभाष देशमुख, तर बीडमध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माधवी नाईक हे निरीक्षक असतील। लातूरमध्ये अतुल सावे मंत्री आहेत आणि सचिन कल्याण शेट्टी, तर सोलापूरमध्ये मुरलीधर मोहोळ आणि सुधीर गाडगीळ, तर माढा मतदारसंघात भागवत कराड आणि आमदार प्रसाद लाड हे निरीक्षक असतील। सांगलीमध्ये मेधा कुलकर्णी ज्या राज्यसभेच्या खासदार आहेत आणि हर्षवर्धन पाटील भाजपचे नेते, तर नागपूरमध्ये मनोज कोटक आणि अमर साबळे हे नागपूर मतदारसंघात निरीक्षक असतील।